दक्षिण आफ्रिकेत एक श्रीमंत माणूस म्हणून राहणे इतपत त्यांना शक्य होतं. पण त्यांच्या जीवनामध्ये एक घटना अशी घडली की त्यांना वाटलं की आता आपण वकिली करायची नाही. एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये अशी काही घटना घडते की त्याला कराटणी मिळते, पण त्या माणसानं त्या घटनेचा नीटपणे विचार करायला पाहिजे. विचार केला तर कराटणी मिळेल, आणि न विचार करता हे काय आपलं रोजच आहे असं म्हणतो गेला तर होणार नाही. गांधींना रेल्वेचा प्रवास करून एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचं होतं, म्हणून ते पीटर मॉरिसबर्ग नावाचं जे स्टेशन दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे त्या स्टेशनवरती आले. अगदी बॅरिस्टर सारखा सूट, कोट, टाय, हॅट असा त्यांचा वेश होता. त्यांनी फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं. आपण बॅरिस्टर आहोत तर आपण चांगल्या पद्धतीने प्रवास केला पाहिजे असं त्यांना वाटतं. ते फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये आपली बॅग घेऊन बसले आणि तिकीट तपासण्यासाठी म्हणून एक गोरा अधिकारी त्यांच्या जवळ आला. त्याला नाव विचारलं, ते नाव सांगितलं, आणि ते सांगितल्यानंतर त्यानं सांगितलं की तुम्हाला या डब्यातून प्रवास करता येणार नाही. वकिली पद्धतीनं त्यांनी आपलं तिकीट दाखवलं. तिकीट काढलं ना, मी जर सेकंड क्लासचं तिकीट काढून पहिल्या क्लासमध्ये बसलो असतो तर मी तुला घेतलं, पण पैसे देऊन मी फर्स्ट क्लासचं तिकीट काढलंय त्यामुळे ते बसण्याचा अधिकार मला आहे असे म्हणाले. त्या अधिकाऱ्याने म्हटलं की तिकीट काढून तुम्ही इथं आलाय हा गुन्हा नाही आहे, तुम्ही बरोबरच केलेला आहे, पण तुम्ही काळे आहात, तुम्ही भारतीय आहात, आणि हा जो डबा आहे हा डबा फक्त गोऱ्या लोकांसाठी राखीव आहे. तुम्ही भले खूप शिकलेले आहात म्हणून तुम्हाला इकडे प्रवेश देता येणार नाही. तुम्ही काळे आहात, भारतीय आहात, तेव्हा इथनं निर्मूळपणे बाहेर जा. असं म्हटल्यानंतर गांधी म्हणाले की मी बाहेर जाणार नाही, तेव्हा बाहेर तिकीट आहे. त्यानं बॅरिस्टर गांधींना सरळ उचललं आणि डब्यातून प्लॅटफॉर्मवर फेकून दिलं. त्यांची बॅग फेकून दिली, आणि त्या क्षणापासून गांधींना प्रश्न पडला की मी लंडनला गेलो, तिथे कायद्याचा अभ्यास केला, बॅरिस्टर ही पदवी मिळवली, माझ्याकडे वकिलीची सनद आहे, मी दक्षिण आफ्रिकेत येऊन वकिली करत आहे, मग मला फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये बसण्याला मज्जाव का करण्यात आला? हा प्रश्न जो त्यांच्या डोक्यामध्ये सातत्याने यायला लागला. मग त्यांनी या विषयाचा अभ्यास केला. त्यांना कळलं की आफ्रिकेमध्ये काळा आणि गोरा असा भेद आहे. रस्त्यावरून चालताना सुद्धा गोऱ्या लोकांसाठी वेगळा रस्ता आणि काळ्या लोकांसाठी वेगळा रस्ता आहे, आणि मी भारतीय असल्यामुळे मी काळा आहे, कृष्णवर्णीय आहे, आणि म्हणून मला हे लोक या ठिकाणी यायला मज्जा करतात. मग त्यांनी अभ्यास करता त्यांना अनेक गोष्टी कळल्या की भारतीय लोकांना मतदानाचा अधिकार नाही, दुय्यम दर्जाची नागरिकत्व आहे. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपला फोटो दिला पाहिजे, प्रत्येकानं हाताचे ठसे उमटवले पाहिजे. हे सगळं बघितल्यानंतर गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये आंदोलन सुरू केलं. ते 22 वर्ष चाललं, आणि भारतीय लोकांसाठी जे काही कायदे त्या ठिकाणी करण्यात आलेले होते ते सगळे कायदे रद्द होईपर्यंत गांधी तिकडे थांबले. सगळे कायदे रद्द करून मग ते भारतात आले. साधी घटना आहे की
महाराजांचे जवळचे मित्र होते ते आले होते. ते म्हणाले मी पण येतो. चला म्हणा. आणि 4 लोक आली, संत आले, सगळे निघाले. शाहू महाराजांनी स्नानाला सुरुवात केली आणि नारायण भटजी नावाचे जे त्या संस्थानचे पुरोहित होते त्यांनी प्रथेप्रमाणे मंत्र म्हणायला सुरुवात केली. तशी प्रथा आहे. महाराजांची अंघोळ सुरू असताना पुरोहितानं महाराजांना आशीर्वाद देणारे मंत्र म्हणायचे असतात. नारायण भटजी मंत्र म्हणू लागतात. जे राजाराम शास्त्री भागवत त्यांच्या बरोबर होते त्यांनी त्या पुरोहिताला थांबवलं. ते म्हणलं जरा थांब. पुरोहित मला काय झालं. आता हे राजाराम शास्त्री भागवत जे आहे ते स्वतः वेदशास्त्र संपन्न आहे. त्यांनी त्या नारायण भटजीला विचारलं की तू जे मंत्र म्हणतोयस ते चुकीचे आहे. ज्या राजाचा राज्याभिषेक झालेला आहे आणि तो या संस्थानाचा छत्रपती आहे त्याच्यासाठी तू वेदोक्त मंत्र म्हणायला पाहिजे. आणि तू म्हणतोयस ते पुराणोक्त मंत्र आहे. पुराणोक्त मंत्र हे अब्राह्मण लोकांसाठी म्हणायचे असतात आणि ब्राह्मण लोकांसाठी वेदोक्त मंत्र म्हणायचे असतात. महाराजांना काय चाललंय कळेल. दोघांचा आवाज सुरू आहे. नारायण भटजी हा एक अत्यंत सामान्य माणूस, महाराजांनी दिलेल्या पगारावर जगणारा. तो नारायण भटजी त्यावेळी असं म्हणाला की भले यांचा राज्याभिषेक झालेला असेल, हे छत्रपती असतील, तरी देखील धर्मशास्त्राप्रमाणे हे शूद्रच आहे. आणि म्हणून मी ब्राह्मण भटजी शूद्रांसाठी वेदोक्त मंत्र म्हणणार नाही, मी पुराणोक्त मंत्र म्हणणार. महाराज सगळं ऐकत होते. संवाद राजाराम शास्त्री भागवत आणि नारायण भटजी यांच्यामधला संवाद ते ऐकत होते. ते अपमानित झाले. ते म्हणाले की जो माणूस मी दिलेल्या पगारावरती गुजराण करतो तो मला उघडपणे शूद्र म्हणतो आणि वेदोक्त मंत्र न म्हणता पुराणोक्त मंत्र म्हणतो. महाराजांच्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू झालं की हे काय आहे. आणि महाराज त्यावेळी राजाराम शास्त्री भागवताला असं म्हणाले की एक सामान्य भटजी जर महाराजांचा अपमान करू शकत असेल तर मग माझ्या करवीर संस्थानामध्ये जो बहुजन समाज आहे, जो दलित समाज आहे, त्याला ही माणसं कोणती वागणूक देत असतील. महाराजांची स्थिती तर मग सामान्य जनतेची स्थिती असते. मित्रो ध्यानात घ्या. 100, 150, 100, 125 वर्षापूर्वीची घटना आहे. परिस्थितीमध्ये बदल झाला का फारसा. कालची घटना तुम्हाला सांगतो. काल परवाची उत्तर भारतामध्ये इटावा नावाचं एक गाव आहे. उत्तर भारतामध्ये भागवत कथा सांगण्याचा एक प्रकार आहे. गावात एखादा माणूस येतो, त्याला जागा दिली जाते आणि तो भागवतातल्या कथा सांगतो. तो दोघ जण त्या गावात गेली 13 वर्षे यायचे, कथा सांगायची. लोक त्यांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यायचे, जेवण द्यायचे, जाताना काहीतरी मागणं नाही. या वर्षी 2 दिवसापूर्वीची गोष्ट, त्यांना विचारण्यात आलं की तुमची जात कोणती आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही यादव आहोत. यादव आहोत असं म्हटल्यानंतर गावातले सगळे ब्राह्मण समाजाचे लोक एकत्र आले. त्या दोघांना त्यांनी पकडलं, एका खोलीत घालून बेदम मारलं. त्या दोघांचे केस कापले, मुंडन
शेंडी कापली आणि एवढ्यावरती भागत नाही म्हणून त्यांनी गावातल्या एका ब्राह्मण महिलेला बोलवलं, एका पात्रामध्ये तिची लघवी घेतली आणि ती लघवी या दोघांच्या डोक्यावर टाकली. का? जरा फोन बंद करा. तुम्ही धर्मशास्त्राप्रमाणे वागलेला नाही. कोणतीही धार्मिक कथा सांगण्याचा अधिकार हा फक्त ब्राह्मण वर्गाला आहे. तुम्ही अब्राह्मण लोकांनी फक्त ऐकायचं आहे. तो म्हणला 13 वर्ष आम्ही करतोय. ते म्हणते अलीकडे पुन्हा आम्ही नियम बदललेले. तारीख सांगत केव्हापासून नियम बदलले. आता म्हणते आमचं राज्य झालंय. आता इथून पुढे कोणी तुमच्या यादव म्हणजे शेतकरी हो, थोडक्यात भाई यादव म्हणजे जे गोपालन करतात, दूध विकतात ते यादव. तुम्ही शूद्र आहात. तुम्ही फक्त आता ऐकायचं आहे, बोलायचं नाही. अशी व्यवस्था या देशामध्ये आज आम्ही निर्माण करत आहोत. आता स्पष्टीकरण त्या गावातल्या ब्राह्मण समाजाच्या पुढाऱ्यांनी देसाई बाबतीत सगळे आले. तुमच्या बाबतीत काय होतं तुम्हाला मी सांगतो. तुम्ही दक्षिण भारतामध्ये कुठल्याही मंदिरात जा, प्रवासाला कन्याकुमारीला जा, केरळमध्ये कुठे जा, तामिळनाडूत जा, तुम्हाला ते काय सांगतात? साहेब इथं कथा अशी आहे की देवळात गेल्यानंतर ते तुम्हाला सांगतात की ठीक आहे तुम्ही आलेला आहात, तुम्ही फक्त तुमचं शर्ट आणि बनियान इथे ठेवा, तुम्हाला आम्ही टोकन देऊ, मंदिरात जा आणि परत. आम्ही ट्रिपला गेलेलो असतो, आम्हाला काय कळत नाही, आमचा मूड नसतो, आम्ही जातो. आता त्यांनी काय सुरू केलं की तुम्ही लुंगी बांधूनच यायला पाहिजे. मग ते म्हणजे लुंगी तुझे नाही ना, आम्ही तेच देतो तुला लुंगी, या 60 रुपये द्या. लोक तेही घेतात. मी विचार करायला लागलो का ही प्रथा आली असेल. मला पण त्यांनी केलं ना. ही प्रथा यासाठी आली की तुमच्या गळ्यामध्ये जानू आहे किंवा नाही याची खातरजमा आम्ही करतो. खातरजमा करून तुम्ही मंदिरात आला की तो पुजारी त्याच्याकडे तुम्ही ताट भरून वस्तू देणार. तो विचार करतो की तुम्हाला आशीर्वाद जो द्यायचा आहे तो शास्त्रोक्त भाषेत द्यायचा, वेदोक्त भाषेत द्यायचा की पुराणोक्त भाषेत द्यायचा. त्यामुळे तुम्हाला दोन प्रकारे तो आशीर्वाद देतोय. तुमच्या गळ्यात जाणव नाही पण तुम्ही शूद्र आहात. पण शूद्राला आशीर्वाद देण्याची भाषा वेगळी आहे की आज ही या शब्दात बेमालूमपणे सुरू आहे आणि ते आम्ही सहन करतो. ठीक आहे बाबा, तुम्ही ट्रिपला गेलेला असतो, वाद घालायची शक्यता नसते. हा सगळा जो प्रकार या देशामध्ये गेली 2200 वर्ष सुरू आहे. म्हणजे मनुस्मृतीची निर्मिती झाल्यापासून तो बंद झालेला नाही. शाहू महाराज म्हणतात की मग त्याच्यावरती उपाय मला माझ्या राज्यातले लोक जर शूद्र म्हणत असतील तर हे किती गंभीर आहे.
दिलेलं नाही. आणि म्हणून पहिल्यांदा त्यांनी हात घातला तो म्हणजे शैक्षणिक प्रश्नाला आणि सुरुवात केली की प्राथमिक शिक्षणापासून. कोणत्याही समाजात परिवर्तन व्हायचं असेल तर ते प्राथमिक शिक्षणापासून सुरू होतं. आणि ज्या देशामध्ये प्राथमिक शाळा अतिशय चांगल्या दर्जाच्या आहेत त्याच देशातील लोक हे प्रगतीच्या शिखरावरती आहेत. हे शोधायचं कसं? बजेट बघायचं देशाचं. या बजेटमध्ये प्राथमिक शिक्षणासाठी किती तरतूद केलेली आहे. आपला देश एकूणच 2.3% तरतूद करतो आणि त्याच्यात ही विद्यापीठ, संशोधन संस्था, IIT, IIM हे सगळं झाल्यानंतर जर का थोडे पैसे उरले तर मग आमच्या ग्रामीण भागातल्या शाळेसाठी बहुतांश नाही मिळणार. अशी परिस्थिती. शाहू महाराजांचं वैशिष्ट्य असं ज्याचं अनुकरण आजही आमच्या अर्थमंत्र्यांनी करायला पाहिजे. आजही करायला पाहिजे. महाराजांनी आपल्या अर्थसंकल्पामध्ये शिक्षणासाठी मी किती खर्च करणार हे जाहीर केलं. बजेटरी प्रोव्हिजन हे साहेब चांगलं सांगतील. मला समगड तालुक्याचं बजेट तयार करायचं आहे. बजेटरी प्रोव्हिजन केली की मग खर्च करता येतो. प्रोव्हिजन नसेल तर खर्च कसा करणार? महाराजांनी बजेटरी प्रोव्हिजन केली शिक्षणासाठी आणि सांगितलं या वर्षीपासून करवीर संस्था प्राथमिक शिक्षणावर एवढा खर्च करेल. त्याच्यामध्ये मग शिक्षकांचे पगार किती, शाळेच्या इमारतीचं काय, मग त्याने माणसं पाठवून गावोगावी शाळा सुरू केल्या. सांगितलं की शाळेला यायला पाहिजे. शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणासाठी एक कायदा केला. प्रत्येकाने शिकायला पाहिजे. प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं आणि जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना दंडाची शिक्षा दिली. दंड भरा. तुमच्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न मी करतोय आणि माझ्या प्रयत्नांना तुम्ही प्रतिसाद देत नाही हे काय बरोबर नाही. शाळेत मुलं आली पाहिजे. काही पालक असं म्हटले की बाबा घरामध्ये सातगडी नाही आहे, मुलाला बरोबर कामाला घेऊन जायला पाहिजे, मी काय करू? महाराजांनी म्हटलं तुझं बरोबर आहे. तुझ्याकडे शेती आहे पण घडी नाही, घरच्याच मुलं मुली राहतात. त्यांचा सर्वे केला आणि महाराजांनी हुकूम काढला की ज्यांच्या घरातली मुलं दिवसभर शेतावर जातात त्यांच्यासाठी त्या ग्रामपंचायतीने रात्रशाळा चालवली पाहिजे. सुटका केली तुमची. तुम्ही सकाळी शाळेला येत नाही ना, तुमचं तुम्ही सांगितलेलं कारण 100% बरोबर आहे. शेतामध्ये माणूस पाहिजे, ठीक आहे. पण आता तुम्हाला शेतावरून आल्यानंतर रात्री कंदिलाच्या प्रकाशात आमचे पंचवटी शिक्षण होती. आज परिस्थिती आहे. मी तुम्हाला माझं उदाहरण सांगतो. मी म्युन्सिपालिटी म्युन्सिपालिटी शाळा आहे. आता म्युन्सिपालिटीच्या आहे त्यांनी शिक्षणाची जबाबदारी घटकुंती पूर्ण करायची. पोतं घेऊन जायचं काय. वर्ग सुरू व्हायच्या आधी आमचे गुरुजी म्हणायचे की वर्गात 40 ची संख्या कोण कोण आलं नाही बघा, कोण कोण आलं नाही बघा. आणि जे येत नसत त्यांच्या घरी आम्ही जायचं. ती पोरं गल्लीत खेळत असणार त्यांना उचलून घेऊन यायचं. उचलून घेऊन यायचं आणि ते काम मी केलेलं आहे. आता काय झाली परिस्थिती? तुम्ही बेळगावात आला
काम केलं शैक्षणिक पातळीवरती ते किती महत्वाचं आहे हे तुम्हाला कळेल. त्याने असं बघितलं की मुलांसाठी काहीतरी शैक्षणिक काम होतं आणि मुलींसाठी नाही. त्यांनी मुलींच्या पण शाळा सुरू केल्या, मुलांसाठी मुलींसाठी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दलित बांधवांसाठी काय होतं, दलित बांधवांना शाळेच्या कट्ट्यावर येण्याची परवानगी नव्हती, ते येऊ शकत नव्हते. ज्या आर के नारायणन म्हणून जे राष्ट्रपती झाले देशाचे, त्यांनी आपलं चरित्र लिहिलंय. ते म्हटले पहिली पासून 7वी पर्यंत मी वर्गाच्या बाहेर जाऊन शिकलो, नंबर मात्र पहिला येत होता, पण वर्गात कधी येण्याची संधी मिळाली नाही. लोक असं जिद्दीने शिकले. या सर्व मागे राहिलेल्या समाजाला शिकता आलं पाहिजे, विशेषतः महिलांना, दलित महिलांना शिकता आलं पाहिजे. यासाठी शाहू महाराजांनी कायदा केला. सक्तीचं आणि उत्तम शिक्षण देण्याची जबाबदारी माझी आहे असं म्हणाले. आता त्यांच्यासमोर प्रश्न असा पडला, गावात मी 7वी पर्यंत शिकलो, पुढे माध्यमिक शाळेचं काय करायचं? आणि माध्यमिक शाळा तर थोड्याफार ज्या आहेत त्या कोल्हापुरात आहेत, जे करवीर संस्थानातल्या लोकांनी राजधानीच्या ठिकाणी यायला पाहिजे. आता आल्यावर राहायचं कुठे? आणि म्हणून हा प्रश्न सोडवण्यासाठी महाराजांनी एक चळवळ उभी केली. ही चळवळ आहे जगातली अशी पहिलीच ती चळवळ आहे ज्याला वसतिगृहांची चळवळ म्हणतात. तू शिकलास ना बाबा, 7वी पास झालास ना, कोल्हापुरात. तू कुठल्या समाजात आहेस? मराठा समाजात. तुला मराठा बोर्डीमध्ये पडली. तू जैन आहेस काय? जैन बोर्डीमध्ये पडली. तू ब्राह्मण आहेस काय? ब्राह्मण. सगळ्या जातीच्या लोकांसाठी, सगळ्या ब्राह्मणासह द्वेष केलेला नाही. शाहू महाराजांनी कधीही ब्राह्मण समाजाचा द्वेष केलेला नाही. अपप्रचाराचा एक भाग म्हणून शाहूंच्यावर शिक्का मारण्यात आला की ते ब्राह्मण द्वेष होते. पण त्याने हॉस्टेल काढला. माझे जवळचे मित्र होते, ते गेल्या वर्षी वारले. ते म्हणते शाहू महाराजांनी हॉस्टेल काढलं असतं तर मी गोव्यातनं कोल्हापूरला आलो नसतो आणि ते एका मोठ्या कंपनीत जरूर मॅनेजर झालो. ते म्हणते की हे सगळं शाहू महाराजांच्या मुळे. त्यांनी वसतिगृहांची चळवळ चालवली आणि त्यातनं मुलं 8वी पासून 10वी पर्यंत, 10वी पासून कॉलेजला, असं करून कोल्हापूरच्या करवीर संस्थानामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढवलं. आपलं घर सोडून जेव्हा मुलगा शहरात येतो तेव्हा प्रश्न असतो राहण्याचा आणि जेवणाचा. जेवण मोफत दिलं. त्यासाठी संस्थानाच्या अंदाजपत्रकामध्ये तरतूद केली. शाहू महाराजांचं उच्च शिक्षणाकडेही लक्ष होतं. पुण्याचं जे फर्ग्युसन कॉलेज आहे ते कॉलेज सुरू करण्यामध्ये शाहू महाराजांचा पुढाकार होता. आता मात्र लोक त्यांचं अभावानंच नाव घेतात, पण त्याचे पॅटर्न पालकत्व जे आहे हे पालकत्व शाहू महाराजांच्याकडे होतं. कारण त्यांना पाहिजे होतं की कोल्हापुरातला मुलगा पुण्यात जाऊन शिकावा आणि ते त्यांना येत नाही. एकदा त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर का माझ्या भतीजामध्ये पैसे कमी असतील आणि माझ्या समोर जेव्हा प्रश्न उभा राहील की मी पैसे फर्ग्युसन कॉलेजला द्यायचे की गावातल्या शाळेला द्यायचे, त्यांनी निर्णय असा घेऊन ठेवलाय की जेव्हा पैसे कमी असतील तेव्हा पहिल्यांदा ते प्राथमिक शिक्षणात द्यावे आणि पुढले तर मग फर्ग्युसन कॉलेजला द्यावे. आज हे तत्व नीटपणे ध्यानात घेण्याची गरज आहे. याचं कारण असं की आज शैक्षणिक व्यवहार जो आहे तो नेमका उलटा आहे. नेमका उलटा आहे. पहिल्यांदा सरकारनं असं म्हटलेलं आहे की आता सर्वांना शिक्षण देण्याची जबाबदारी आमच्यावरती नाही, म्हणून
म्हणून तर विना अनुदानित प्राथमिक शाळा, विना अनुदानित महाविद्यालय, विना अनुदानित इंजिनिअरिंग, मेडिकल सगळी कॉलेजेस त्यांना अनुदान नाही. आणि जेव्हा संस्थेला अनुदान नसतं त्यावेळी एक गोष्ट कंसामध्ये लिहिलेली असते, ती म्हणजे ज्याच्या वडिलांच्याकडे पैसे आहेत त्यांनी आत यावं आणि ज्यांच्या वडिलांच्या खिशात पैसे नाहीत त्यांनी बाहेर जावं. गेल्या काही वर्षामध्ये याप्रमाणे आपला शैक्षणिक व्यवहार सुरू आहे. या पार्श्वभूमीवरती शाहू महाराजांचे शैक्षणिक विचार कसे होते हे आपल्याला समजते. महाराजांनी बघितलं की समाजामध्ये अस्पृश्यता आहे. त्यांच्या दरबारात कामाला असलेले दलित कामगार त्यांच्यापासून लांब उभं राहायचे. आपली सावली महाराजांच्यावरती पडेल काय अशी भीती त्यांना वाटायची. त्यांनी विचार केला की लांब का थांबतात. तर ते विचार काय सांगू शकत नव्हते. ते म्हणजे काय असंच चालतंय महाराज, तुम्ही लक्ष देऊ नका. घोड्यांच्या तबेल्याचं काम करणारा गंगाराम कांबळे नावाचा एक ग्रस्त होता. त्याला महाराजांनी बोलावलं. ते म्हणते, कांबळे आपण असं करूया, तुझी नोकरी बंद करूया. नोकरी बंद केलं तुम्ही जगू कसं? नाही म्हणत, तुझी पर्यायी व्यवस्था करतो. बघा नाही. आणि महाराजांनी गंगाराम कांबळेला आज जो भाऊसिंगजी रोड म्हणून कोल्हापुरात आहे त्या भाऊसिंगजी रोड वरती कॅन्टीन घालून दिलं. हॉटेल ते म्हणजे आजपासून तू या हॉटेलचा मालक. कांबळे म्हणाला, तुम्ही मला मालक केला हे खरं, पण माझ्या हॉटेलला घेणार कोण? दलित बांधव इतरांच्या हॉटेलमध्ये जाऊ शकत नाही, तर दलितांना हॉटेल काढलं तर माझ्या हॉटेलात चहा करायला येणार कोण? महाराजांचे म्हटलं. पण महाराज एवढे जिद्दी होते, त्यांनी सांगितलं तू त्याचा विचार करू नको, नफ्या तोट्याचा विचार करू नको, भांडवल दिलं जाईल, तू निश्चित तिकडे राहा. तर महाराजांचा हुकूम आहे, तो तिकडे राहिला. आणि महाराजांनी अशी प्रथा सुरू केली की सकाळी बग्गी घ्यायची आपली, बग्गीमध्ये आणखी 5-6 सरदार आपले त्यांना घालायचं. आता महाराजांनी प्रथा मंडळाचं बसणार रोज आणि थेट आपल्या राजवाड्यातून गंगाराम कांबळेच्या हॉटेलवर जायचं. महाराज बघितलं उतरायचे आणि त्या हॉटेलमध्ये जी खुर्ची असते त्या खुर्चीवर जाऊन बसायचे. आता महाराज बसल्यानंतर बाकीच्यांची पण पंचायत व्हायला लागली. ते म्हणते, या रे सगळे बसायचे. आणि ते आवडले गंगाराम 6 कप चहा दे. तो बिचारा घाबरत चहा करायचा आणि चहा द्यायचा. महाराज म्हणाले, गंगाराम फार चांगला चहा झाला आणि थोडा दे. एक महाराजा जो सोन्याच्या कपातनं चहा पिऊ शकतो, तो महाराजा गंगाराम कांबळेच्या कॅन्टीन मध्ये जाऊन त्यानं तयार केलेला चहा पितो. ही त्या काळातली सामाजिक क्रांती होती. हे सामान्य काम नव्हतं. आज ही देशाच्या अनेक गावातून दलित माणसाला हॉटेलमध्ये परवानगी नाही. त्याचा कप वेगळा असतो, त्यानं चहा प्यायचा आणि कप धुवून घेऊन जायचं. असं उत्तर भारतामध्ये, राजस्थानमध्ये खेडोपाडी प्रथा आहे. ही प्रथा मोडण्याचा पहिला प्रयत्न जर कोणी केला असेल तर म्हणून ते इतर महाराजे आणि शाहू महाराज यांच्यामध्ये फरक काय? 565 संस्थानं या देशामध्ये होती. किती लोकांची नावं आम्हाला माहित आहे आणि किती लोकांची जयंती होते. त्याचे नातेवाईक किंवा ज्यांना त्यांच्या संस्कृतीचा लाभ वारसा हक्काने मिळाला ते करत असतील. तुम्ही आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने यायचं, साहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष घालायचं आणि शाहू महाराज समजून
शाहू महाराजांना आहे. शाहू महाराजांनी जो आखाडा बांधला कोल्हापुरात, तो आखाडा भारतामध्ये तसा आखाडा नाही. जे म्हणलं उत्तर भारतामधून लढण्यासाठी कोल्हापूर येतात ते म्हणजे असा आखाडा भारतात नाही. ही जी दृष्टी शाहू महाराजांना होती. शाहू महाराजांनी जसं कुस्तीला प्रोत्साहन दिलं, तसं नाटकाला दिलं, गायनाला दिलं, चित्रकलेला दिलं. त्यांच्या दरबारातले चित्रकार आबालाल रेहमान हे जागतिक कीर्तीचे होते. तुम्ही आबालाल रेहमानची चित्र बघा, ती जागतिक पातळीवरची आहे. अशा चित्रकाराला त्यांनी आपल्याकडे ठेवून घेतलं, पगार दिला आणि सांगितलं चांगले चित्रकार. मित्र, एकदा शाहू महाराजांनी असं बघितलं की नगरपालिकेच्या समोर खूप लोक थांबलेले असतात. हे फार महत्वाचं आहे. त्यांनी चौकशी केली कोण लोक आहे ते. तेव्हा त्यांना असं कळलं की हे व्याजानं पैसे देणारे लोक आहेत. नगरपालिकेमध्ये सफाई कर्मचारी जे असतात ते सफाई कर्मचारी खासगी सावकाराकडून कर्ज घेतात. त्यांची पासबुक हे कर्ज देणारे सावकार ठेवून घेतात आणि मग त्यांचा पगार ज्या दिवशी होतो त्या दिवशी पहिल्यांदा हे आपले पैसे कापून घेतात आणि मग त्या कर्मचाऱ्याला त्याचा पगार देतात. हे बघून महाराज हलले. ते म्हणते थांबायला पाहिजे. ही जी सावकारीची पद्धत त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये होती ती थांबायला पाहिजे. ती थांबायला पाहिजे तर मग काय केलं पाहिजे हा प्रश्न येतो. आणि हा विषय त्यांनी डोक्यात ठेवला. त्यांच्याकडे एक मंत्री होते भास्करराव जाधव म्हणून, त्यांच्याशी सल्लामसलत केली आणि कोल्हापुरामध्ये पहिली कोऑपरेटिव्ह सोसायटी त्यांनी सुरू केली. पहिली कोऑपरेटिव्ह. आणि त्यांच्याकडे ती फार मोठी बँक आहे, शाहू बँक. त्या बँकेने आपलं रेकॉर्ड फार चांगलं केलेलं आहे. पहिलं कर्ज भास्करराव जाधवांनी कुणाला दिलं आणि किती होतं. एका सफाई कामगाराला त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीने कर्ज दिलं. त्याची रक्कम 5 रुपये आहे. त्या काळामध्ये 5 रुपये मिळवणं देखील शक्य नसल्यामुळे माणसं सावकाराकडनं कर्ज घ्यायची. तर तो जो कर्जदार बोलला की तुम्ही मला 5 रुपये द्या, मी कर्जमुक्त होणार. महाराजांनी 5 रुपयाचं कर्ज दिलं. यावरून तुम्हाला कळेल की त्या काळामध्ये गरजू लोक कसे होते, दलित लोकांची अवस्था काय होती. आणि सगळा दलित कामगार जो होता तो सावकाराच्या वहीमध्ये नमूद केला. त्यांनी काम करायचं आणि सावकाराला त्याचा पगार काढून घ्यायचा अशी परिस्थिती. ही परिस्थिती शाहू महाराजांच्या प्रयत्नामुळे बदलली. त्यांनी कोऑपरेटिव्ह सोसायटी सुरू केली. भास्करराव जाधवांना सांगितलं तुम्ही सगळ्यांना शिरवड करून घ्या आणि त्यांना कर्ज द्या. आणि कर्ज देताना हे सांगा की ज्याच्याकडून तुम्ही खाजगी स्वरूपात कर्ज घेतलेला आहे त्याची परतफेड करा. त्यामुळे अर्थव्यवस्था ही सावकारमुक्त असायला पाहिजे. असे काय अर्थव्यवस्था ही सावकारमुक्त व्यवस्था असायला पाहिजे असा अर्थशास्त्रीय सिद्धांत मांडणारा पहिला माणूस त्या देशामध्ये तो म्हणजे शाहू महाराज. शाहू महाराजांनी आर्थिक फार मोठा विषय आहे. आणि त्यानंतर सहकार चळवळ वाढली. त्यानंतर गांधीजींनी या चळवळीत लक्ष घातलं. वैकुंठभाई मेहता म्हणून त्यांचे एक कार्यकर्ते होते. त्यांनी आयुष्यभर या सहकार चळवळीत काम केलं. सहकार चळवळीचा मुख्य उद्देश सावकाराकडून ज्यांनी कर्ज घेतलेला आहे त्यातून तो माणूस मुक्त व्हायला पाहिजे. म्हणून मी स्वतः माझ्या आयुष्याची 20 वर्ष हे काम केले. माझ्याकडे लोक यायचे, दादा मला 500 रुपये कर्ज द्या, मी सावकार
रुपयाचे खर्च आहे. मी संस्था चालवताना बॅलन्स शीट मध्ये किती नफा किती फायदा फारसं बघितलं नाही, पण माझ्या संस्थेमुळे किती लोक सावकारी कर्जातून मुक्त झाले हे बघितलं आणि मला अतिशय नम्रपणे सांगावं वाटतं की मी असं 2000 कुटुंबापर्यंत जाऊन दारिद्र्य काय, गरिबी काय, माणसं कसं जगतात, काय खातात हे जर बघितलं तर या देशाचं दुसरं विदारक चित्र आपल्याकडे हे चित्र बदलण्यासाठी शाहू महाराज होते. फार तरी प्रयत्न, पण शाहू महाराजांच्यावरती टीका कोणत्या मुद्द्यावरती होते की शाहू महाराजांनी आरक्षण आणलं. खरं आहे, शाहू महाराजांनी हा मुद्दा मांडला की ज्याला मी शिक्षण दिलं त्याला कुठेतरी काम पण द्यायला पाहिजे. मग त्यांनी 50% आरक्षणाचा नियम केला. त्याच्यामध्ये दलित बांधव असतील जे कसल्याच प्रशासकीय कामात कधीच नव्हते, त्याच्यामध्ये गुन्हेगार समाज होता, गुन्हेगार जमाती होत्या, रामोशी होते, अशा सगळ्यांसाठी 50% जागा राखीव त्यांनी करवीर संस्थानामध्ये दिली. त्यामुळे कुणाच्या तरी काही जागा कमी झाल्या. पूर्वी ज्यांच्यासाठी 100% रिझर्वेशन होतं, शिकलेले तुम्हीच आहात आणि त्यामुळे प्रशासकीय कारभार तुम्हीच करा असं म्हणण्याची पद्धत होती. त्या काळामध्ये शाहूंनी सांगितलं आता 50% जागा अशा लोकांसाठी असतील की ज्यांच्या घरात पूर्वी कोणीही शिकलेलं नाही. त्यामुळे दलित बांधव जे होते ते दलित बांधव प्रशासकीय कामकाजामध्ये भाग त्याला कळायला काय, कसं बोलायचं, कसं लिहायचं, कागदपत्र कसे तयार करायचे हे सगळं त्यांनी शाहूंनी केलं. आणि म्हणून एक वर्ग समाजामध्ये निश्चितपणे असा निर्माण झाला, तो म्हणायचा की शाहूंनी आमच्या 50% जागा काढून घेतल्या म्हणून आम्ही त्याची विरोध लावतो. या वर्गाला त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, पण शाहूंनी कुणालाही दाद दिलेली नाही, कुणालाही घाबरलं नाही. त्यांच्या डोळ्यासमोर ध्यास होता की हे जे वंचित लोक आहेत, गरीब लोक आहेत, यांच्यामध्ये प्रगती व्हायला पाहिजे, त्यांच्या प्रगतीसाठी मी राजा आहे. यात त्यांनी आणखी 2 गोष्टी केल्या. एक म्हणजे धरण बांधलं, राधानगरीचं धरण हे शाहू महाराजांनी बांधलं की जे आजही अत्यंत चांगल्या पद्धतीने अस्तित्वात आहे. राधानगरी धरणामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊस पिकायला लागला. आता पिकलेला ऊस जो आहे याचं गाळप केलं पाहिजे आणि या शेतकऱ्यांनी तयार केलेला जो गूळ आहे त्याला बाजारपेठ मिळायला पाहिजे. कोल्हापुरात बाजारपेठच नव्हती, गूळ विकायचा नाही, तर कोल्हापूरचे शेतकरी आपला गूळ घेऊन रत्नागिरीला जायचे, तिथे बाजारपेठ होती आणि तिथं बोटीनं तो गूळ दुसरीकडे जायचा. शाहू महाराजांनी आपल्या शेतकऱ्यांसाठी कोल्हापूर शहरात शाहूपुरी ही बाजारपेठ तयार केली, मार्केट यार्ड तयार केलं. कोल्हापूर हे असं शहर होतं की जे रेल्वे मार्गाला जोडलेलं नव्हतं, म्हणून शाहू महाराजांनी कोल्हापूर टू मिरज हा रेल्वे मार्ग बांधला. कोल्हापूर टू मिरज हा रेल्वे मार्ग शाहू महाराजांनी बांधलेला आहे. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी आपला गूळ घेऊन शाहूपुरी बाजारपेठेत येईल. देशभरातले व्यापारी कोल्हापूरला येतील आणि आपला गूळ घेऊन ते मिरजला जातील आणि मिरजहून हवं तर दक्षिणेकडे येतील. आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी एवढा
याच्यामध्ये 4-5 शेतकरी तिकडे मरण पावले. शेतकऱ्यांच्या वरती वेगवेगळे आरोप झाले की तुम्ही गुन्हेगार आहात, हे आहे ते आहे. जेव्हा शेतकऱ्यांनी निर्णय घेतला की आम्ही मेलो तरी चालेल इकडनं जाणार नाही, तेव्हा मग सरकारनं कायदे मागे घेतले नाही, ते फक्त स्थगित केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघण्याची ही वृत्ती आणि शेतकरी माझा जगला पाहिजे म्हणून त्याच्यासाठी मी घरं बांधतो, त्याच्यासाठी मी गुळाची व्यापारपेठ बसवतो, त्याचा गुळ देशभर जाऊन रेल्वे ट्रॅक तयार करतो, मार्केट यार्ड बांधतो, असं म्हणणारा राजा शाहूची 150वी जयंती आपण का करायची? त्यांनी आमच्यासाठी काहीतरी केलंय, जो आमच्या करता काय करेल त्याची जयंती आपण जरूर करावी. त्यांनी काय केलंय त्याची काय आम्ही करू शकतो? जास्तीत जास्त त्याला लवकरात लवकर विसरू शकतो, पण याला विसरता येणार नाही. मित्रो, शाहू महाराज त्यांचा एक महत्वाचा पैलू म्हणजे ते कामगार नेते होते. जेव्हा जेव्हा मुंबई शहरामध्ये कामगारांचे प्रश्न घेऊन लढे व्हायला लागले, तेव्हा तेथे जाऊन कामगार चळवळीला पाठिंबा शाहू महाराजांनी दिला. मनमाडला रेल्वे कामगारांचा संप झाला असता शाहू महाराज त्या ठिकाणी गेले, त्यांनी कामगारांना पाठिंबा दिला. 1917 साली रशियामध्ये क्रांती झाली आणि कामगारांचं राज झालं. शाहू महाराज म्हणतात गोरगरिबाचं राज झालं, त्याला राज्य करण्याचा अधिकार पूर्वी नव्हता, अशा माणसांचं राज झालं, त्या राज्याने बरेच शुभेच्छा. खरं तर राजा कोणाची बाजू घेईल? तो जास्त कर देतो त्याची बाजू घेईल, त्याच्याकडे कर मिळतो. तो जास्त श्रीमंत आहे त्याची बाजू घेईल, बाजूच घ्यायची आहे ना. मग मिल मालकाची बाजू घ्यायची आहे, कामगाराची बाजू घ्यायची. शाहू महाराजांनी आपल्या हयातीत सातत्यानं सामान्य माणसाची बाजू घेतली आहे आणि त्यासाठी मला मिल मालक काय म्हणतील, मला ब्रिटिश काय म्हणतील याची पर्वा केली नाही. शाहू महाराज हे कामगारांच्या बाजूचे होते, शाहू महाराज हे शेतकऱ्यांच्या बाजूचे होते, शाहू महाराज हे महिलांच्या सक्षमीकरणाच्या बाजूचे होते. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. शाहूंचा विचार म्हणजे स्पष्टपणे त्यांनी म्हटलं, या देशाची प्रगती व्हायची असेल तर या देशातल्या 50% या महिला आहेत, त्यांच्या हातामध्ये पाठवली आपण घ्यायला पाहिजे. महिलांच्या मध्ये साक्षरतेचं प्रमाण आता कमी कमी व्हायला लागलं, कमी कमी व्हायला, वाढायला पाहिजे होतं कमी व्हायला. मित्रो, शाहूंनी हा विचार त्यांचा कसा बघा की महिलांच्या मध्ये सुद्धा काही महिला उपेक्षित असतात, त्यामध्ये देवदासी महिला. देवाच्या नावानं बाईला सोडून टाकायचं आणि ती देवाला सोडलेली आहे म्हणून तिचा उपभोग घ्यायचा. तिचं पुढे काय होणार, तिच्या मुलांचं पुढे काय होणार, असा प्रश्न जेव्हा उभा राहिला, तेव्हा शाहू महाराजांनी त्या बाईच्या बाजूने बाजू घेतली. त्या बाईला जी मुलं होती त्यांचं पुनर्वसन केलं आणि देवदासी बाईचं लग्न होऊ शकतं असा काय बघा. तुम्ही विचार करा, विचाराची जी झेप आहे त्यांची ती कशी आहे. ते म्हणतात की तिचं लग्न झालं तर ती स्थिर होणार आणि देवदासी म्हणून तिला स्थैर्य नाही, तर तिचं लग्न होऊ शकतं अशी भूमिका शाहूंनी घेतली. दुसरं म्हणजे आज तो फार महत्वाचा प्रश्न आहे. तो विचार असा आहे की शाहू महाराजांनी म्हटलं आंतरजातीय विवाह व्हायला पाहिजे.
पहिल्यांदा या देशामध्ये आंतरजातीय विवाहाची कल्पना मांडली. त्याचं अनुकरण शाहू महाराजांनी केलं आणि हे ध्यानात घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनहिलेशन ऑफ कास्ट नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये ते म्हणतात या देशातल्या जाती जर नष्ट व्हायच्या असतील तर एका जातीतल्या लोकांनी दुसऱ्या जातीतल्या लोकांशी विवाह केला म्हणजे रोटीबेटी व्यवहार सुरू होईल आणि रोटीबेटी व्यवहार सुरू झाला की आपोआपच समाजाचा तणाव कमी होईल असा विचार बाबासाहेबांनी मांडला. हाच विचार गांधीजींनी पुढे दिला. गांधीजी तर असं म्हणाले की माझ्या अनुयायांनी आंतरजातीय विवाह केला पाहिजे आणि जे माझे अनुयायी आंतरजातीय विवाह करणार नाही त्यांच्या लग्नाला मी हजर राहणार. तर प्रश्न असा आला मित्रांनो, बघा इथे भूमिका घेताना तुम्ही किती घट्ट पाहिजे. गांधीजींचे मानसपुत्र होते महादेव देसाई म्हणून. त्यांना लोक गांधीजींची सावली म्हणायचे. गांधीजी आहेत त्याच्या मागे महादेवभाई आहेत. महादेवभाई आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन गांधीजींच्याकडे आले. गांधी सरकारवरती काम करत होते. त्याने विचारलं महादेव काय काम आहे. तर महादेवभाई म्हणाले की बापू नारायणच्या मुलाची पत्रिका द्यायला. ते म्हणाले वधू तुझ्यापैकीच आहे की बाहेरची आहे. तर महादेवभाई खाली मान घालून म्हणाले की आमच्या नात्यात आहे. गांधीजींनी त्यांच्याकडे बघितलं म्हणलं ते आपलं काम करत राहिले. ते म्हणाले महादेव नातवाच्या लग्नाला आम्ही हजर राहू शकतो. तू कार्य संपवून घे तुला माझा आशीर्वाद. म्हणजे हा जो 18 पकड जातीचा समाज या देशामध्ये आहे या समाजाला एकत्र आणण्याचं एक साधन अनेक साधन आहेत. एक साधन म्हणून बसवांना म्हणतात, शाहू महाराज म्हणतात, गांधीजी म्हणतात की आंतरजातीय विवाहांना आपण प्रोत्साहन हे किती महत्वाचं आहे. आणि इथे एका गोष्टीचा उल्लेख करावा लागतो की शाहू महाराजांनी आपल्या घरातली मुलगी होळकरांच्या घरात दिली आणि सांगितलं की मी आंतरजातीय विवाहाचा प्रसंग आहे. इंदूरला होळकर आहे त्यांच्या घरामध्ये आपली मुलगी आणि सांगितलं की मी आंतरजातीय विवाहाला पाठिंबा देतो. कोल्हापूरच्या जनतेनं पण याचा आंदोलन. आज मला आंतरजातीय आजच्या वर्तमानपत्रात तरुण भारतामध्ये पहिल्या पानावर बातमी आहे. प्रेम विवाह केला घरातल्या लोकांनी नकार दिला म्हणून मुलगा आणि मुलगी दोघांनी आला. विवाह सोहळे साधेपणानं करा. आपला जो बहुजन समाज आहे आणि विशेषतः ज्यांची शेतं रस्त्याला लागून होती आणि त्यांनी गुंठेवारीनं आपली शेतं विकली त्यांच्याकडे पैसे आले आणि अचानकपणे आलेल्या पैशातून एक वेगळी संस्कृती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. ती अशी की लग्नावरती लाखो रुपये खर्च करा. आणि मी असं बघतोय मी सर्वे पण केलेला आहे की ज्यांनी रस्त्याच्या बाजूला शेती विकली ते लोक आज वॉचमन म्हणून काम करतात. ते पैसे टिकवू शकले नाहीत, पैसे राखू शकले नाहीत आणि मग म्हातारपणात गुराण करण्यासाठी पुण्यात तर असं दिसतंय की ज्या शेतकऱ्याची जमीन बिल्डरला घेतली त्याच बिल्डिंगला त्याच अपार्टमेंटचा वॉचमन त्या जमिनीचा जीविकाचा मालक. म्हणून शाहू महाराजांनी त्या सामाजिक सुधारणा सुचवल्या त्याचा आपण गांभीर्याने विचार. हे जे
विचारात घेऊन त्याची अंमलबजावणी केली आणि म्हणून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशामध्ये जे दलित बांधव आहेत, ज्या महिला आहेत, जे दुर्बल घटक आहेत, त्यांना न्याय देण्याचं काम बाबासाहेबांनी गडकरींच्या माध्यमातून केलं. याच्या मागे प्रेरणा आहे ती शाहू महाराजांची आणि फुल्यांची. मी हे का सांगितलं तर आज असं जोरकसपणे पुढे येत आहे. पहिला मुद्दा ते मांडतायत की बाबासाहेबांनी घटना लिहिलीच नाही, बी.एन. राव नावाच्या माणसानं घटना लिहिली. ते खोटं आहे. बी.एन. राव घटना समितीमध्ये होते, त्याने एक कच्चा आराखडा पण तयार केला, पण जी घटना लिहिलेली आहे ती बाबासाहेबांच्या भाषेमध्ये लिहिली. महात्मा फुल्यांचा विचार शाहू महाराजांनी अंमलात आणला. शाहू महाराजांचा विचार घटनेच्या माध्यमातून आज आपल्यासमोर आहे. म्हणून आम्ही महाराष्ट्रातले लोक अभिमानानं असं म्हणतो की हा महाराष्ट्र फुले, शाहू आणि आंबेडकरांचा आहे. ते का म्हणतो त्याचं कारण आहे, विचार मांडणारे, विचार प्रवर्तक महात्मा फुले, विचाराची अंमलबजावणी कायद्याच्या माध्यमातून करायची शाहू महाराजांनी केली. आणि स्वतंत्र भारताची घटना लिहिताना फुल्यांचा आणि शाहूंचा विचार डोळ्यासमोर ठेवून सामाजिक न्यायाचं तत्व त्याच्यामध्ये घालण्याचं काम हे शाहू महाराज, हे आंबेडकर. आणि ज्यांना असं वाटतंय की या राज्यघटनेमध्ये गाव बाहेरची लोक शिकली, या राज्यघटनेमध्ये एखादा कांबळे, सुतार आणि माझ्यासारखा मेंढसे शिकला, बोलायला लागला, हे काय बरोबर झालं नाही. यांची खरी भूमिका हे आम्ही काय बोलतो ते ऐकायची आहे. पण हे तर आता जास्तच बोलायला लागले. म्हणून काल एकानं असं म्हटलं की या देशाची खरी राज्यघटना ही मनुस्मृती आहे. मनुस्मृती जर या देशाची राज्यघटना झाली तर पहिलं असं होईल की महिलांचा आवाज बंद, त्यांना बोलता येणार नाही, त्यांना लिहिता येणार नाही, त्यांचं काम उघडण्याच्या आत नाही. दलित बांधवांना गावाकुसावर ढकललं जाईल, त्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार नाही. मनुस्मृतीचा जोरकसपणे पुरस्कार करणारे कोण लोक आहेत आणि त्यांचं स्वरूप काय? त्यांचं स्वरूप हे महात्मा फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचाराला छेद देणार आहे, विरोध करणार आहे. हे आपण या मंडळींनी काय केलेलं आहे? न बोलता सर्व उद्योगांचं खासगीकरण करायला सुरुवात केली. ज्या क्षेत्रामध्ये दलित बांधवांना चतुर्थ श्रेणी कामगाराची नोकरी मिळायची ती रेल्वे खासगीकरण टाकली. आणि ज्या दिवशी आझादीने 5 रूट्स घेतले त्या दिवशी त्यांनी सफाई कर्मचारी म्हणून जी महिला काम करत होती तिला कामावरून काढून टाकलं आणि त्या ठिकाणी स्वीपिंग मशीन लावलं. स्वीपिंग मशीन अतिशय चांगलं काम करते, मला मान्य आहे. गेल्यानंतर स्टेशनला चकाचक दिसतंय, लोक म्हणतात की काय छान केलं, आणि पण कोणाच्या पोटावर पाय ठेवून गेली. ती निळ्या कपड्यातली एक महिला स्टेशनचा प्लॅटफॉर्म साफ करत होती आणि काय तिला 4-5 हजार रुपये महिन्याला मिळायचे. त्या पत्र्याच्या शेडमध्ये ती राहायची, आपल्या पोराला शाळेत घालायची, तेही ती करत होती. आम्हाला काय वाटतंय, प्लॅटफॉर्म साफ असायलाच पाहिजे. ती बाई करते ना साफ, तिला द्या ना काम, तुम्ही तिला असलेलं काम करून टाकायचं, उपाशी ठेवायचं आणि आमच्यासारख्या लोकांकडे बघून घ्यायचं की प्लॅटफॉर्म किती छान आहे. हे सगळं शाहू महाराजांच्या तत्वज्ञानाच्या मित्रो, शाहू महाराजांना फार कमी आयुष्य लाभलं, 44-43 वर्षांनी. त्यांना जर चांगलं
एक तास बाबासाहेबांनी घटना लिहिली. शेवटचा दिवस घटना समितीचा शेवटचा बाबासाहेब बसले, मीटिंगला सुरुवात झाली आणि एक ग्लास घेतो आहे ते उठल्याने म्हणाले की बाबासाहेब मिस्टर आंबेडकर या घटनेला अर्पण पत्रिका नाही, आपण नुसतं दिलं की अर्पण करतो ना. ते म्हटले नाही, तुम्हाला काय वाटतंय? ते असं म्हणाले ते ग्रस्त ही राज्यघटना आपण परमेश्वराला अर्पण करतो. म्हणजे काय होईल साहेब? इन द नेम ऑफ गॉड. राज्यघटना इन द नेम ऑफ गॉड. आता परमेश्वराला अर्पण करा म्हटल्यानंतर विरोध कोण करणार असा प्रश्न ना. असं झालं नाही. त्या दिवशी मीटिंगला 84 लोक होते. बाबासाहेब म्हणाले चर्चेला सुरुवात. या देशाची राज्यघटना परमेश्वराला अर्पण करायची की नाही या विषयावर चर्चा सुरू झाली. घटना समितीचा शेवटचा दिवस. सलग 82 तास चर्चा झाली. सकाळी यायचं, एका म्हणणार देवाचं महत्व आहे, दुसरा म्हणणार देवाचं महत्व आहे, अशी चर्चा. बाबासाहेब चौथ्या दिवशी असं म्हणाले की आम्ही किती दिवस चर्चा करायची आणि एंडिंग आहे. आता आपण लोकशाही पद्धतीने विचार करू आणि मतदान घेऊ. ज्याला वाटतंय या देशाची घटना परमेश्वराला अर्पण करावी त्यांनी हात वर करावे. मतदान झालं सर, हात वर करून त्याची नावं लिहून. आणि ज्याने असा युक्तिवाद केलेला होता की या देशाला जशी परमेश्वराला मानण्याची परंपरा आहे तसंच या देशाला परमेश्वर न मानण्याची परंपरा आहे. जे लोक परमेश्वराला मानत नाही ते या देशाचे नागरिक असतील तर युक्तिवाद झाला. आणि शेवटी जेव्हा मतांची विभागणी झाली तेव्हा घटना समितीतल्या बहुसंख्य लोकांनी या देशाची राज्यघटना परमेश्वराला अर्पण करू नये असं मतदान दिलं. ते ज्याने ठराव मांडला त्यांनी मान्य केलं. लोकशाही पद्धतीने जातं.